आज मी खास स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे, मूग डाळीचा हलवा। यासाठी साहित्य घेणार आहे। मूग डाळ घेतलेली आहे, 1.25 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। सर्व प्रमाण मी 1.25 वाटीचंच घेतलेलं आहे। तर धुण्यासाठी पहिला आपण थोडंसं पाणी घालूया आणि हाताने चोळून घेऊया। आता यातलं हे पाणी मी काढून टाकते आणि आता इथे पाणी घालून घ्यायचं आहे। पूर्ण बुडली पाहिजे मूग डाळ। भिजवून ठेवलेली आहे आणि आता ही थंड पाण्यामध्ये भिजवलेली आहे। तर आता 6 तास मी अशीच झाकण लावून ठेवणार आहे। 6 तास झालेले आहेत आणि आपली मुगाची डाळ मस्त छान भिजून तयार आहे। आता यातलं मी पाणी गाळून घेते। आता घ्यायचे आपल्याला मिक्सरचं भांडं। भिजवलेली मूग डाळ आहे ती ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेणार आहे। वाटून घेते। खूप बारीक अशी पेस्ट करायची नाही, थोडीशी दरदरीत रवाळ ठेवायची आहे। मिक्सरमध्ये छान रवाळ वाटून घ्यायचं। इन्स्टंट कसा बनवायचा? गरम पाण्यात भिजवून 2 तास मूग डाळ ठेवायची आणि त्या मूग डाळीचा हलवा बनवायचा। इथे मी जेवढे मुगाची डाळ घेतली होती त्याच्या दुप्पट आपण हे गरम पाणी घेतलेलं आहे केशरच्या काड्या घालून घेण्यासाठी। इथे गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे। तूप घेतलेलं आहे। तूप सुद्धा सम प्रमाणात घेतलेलं आहे मी, पण यातलं थोडंसं तूप येता घालून घेणार आहे। हे 5 छोटे चमचे रवा घेतलेला आहे आणि तो रवा इथे घालून घेते। रवा इथे घेतलेला आहे। 1.25 वाटी साखर, 1.25 वाटी तूप। 2 मिनिटं हलवल्यानंतर रव्यामध्ये आपण हे वाटलेली मूग डाळ घालून घ्यायची आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पटपट हलवून घ्यायचं। सतत हलवत राहायचं आहे आणि अधूनमधून थोडंसं तूप सोडत राहायचं आहे। तूप घालून घेते 1 चमचावर। जेवढं आपण तूप घेतलेलं आहे तेवढं सगळं थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे। तूप एवढंच शिल्लक आहे ते पण मी घालून घेते। आता सगळं तूप घालून घ्यायचं आहे। हे छान भाजून झालेलं आहे आणि हलका कलर आलेला आहे। ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम, पिस्ता, थोडेसे मनुके, किशमिश आणि हे पण थोडंसं तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे। इथे मी 50 ग्राम खवा घेतलेला आहे आणि हा खवा सुद्धा थोडासा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। खवा घातल्यानंतर सुद्धा एक थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। आता घालून घ्यायची आहे साखर। साखर घालून घ्यायची आहे। केशर घालून पाणी तयार केलेलं होतं ते केशरचं पाणी थोडं थोडं घालायचं आहे। गोडाच्या पदार्थामध्ये नेहमी चिमूटभर मीठ घालून घेत असते, ते आता मीठ घालून घेते। आता याला आपण एक झाकण लावून 1-2 मिनिटं एक छान वाफ येऊ द्यायची। वा, मस्त छान बघा किती छान फुललंय। कडेने तूप सुटलेलं आहे बघा आणि असाच सरसरीत तुपामधला हा मूग डाळीचा हलवा ही रेसिपी माझी तयार आहे। वेलची पूड पाव चमचा घालून घ्यायची आहे। तर वेलची पूड घातल्यानंतर चांगली मिक्स करून घेतलेला आहे आणि आता प्लेटिंग करूया आपण।